आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून पलूसच्या विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी खर्च सुहास पुदाले। प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रतिसाद। पलूस शहराच्या विकासासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून अंदाजे 90 कोटीचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे सुहास पुदाले यांनी स्पीड न्यूज मराठीशी बोलताना सांगितले। प्रभाग क्रमांक 6च्या प्रचार प्रसंगी ते बोलत होते। यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले, प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार अमोल अंकुश भोरे, राजनंदिनी मोटेकट्टी तसेच गिरीश गोंदिल, माणिक भोरे, अमोल मोटकट्टी, चव्हाण सर, भगतराव भोरे, सचिन भोरे, सुभाष पाटील, रघुनाथ पाटील, रेखा भोरे, माया भोरे, वृषाली उपाध्याय, विद्या कांबळे आदी मुख्य उपस्थित होते। यावेळी सुहास पुदाले म्हणाले की प्रभाग क्रमांक 6 सह सर्वच प्रभागात आमचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवारासह 20 उमेदवारांना यश प्राप्त होईल असे ते शेवटी म्हणाले। यावेळी उमेदवार अमोल भोरे म्हणाले की या प्रभागात मागील वेळ ही मोठी विकास कामे माजी नगरसेविका रेखा भोरे यांच्या माध्यमातून झाली आहे। याही वेळेस अपुरी विकास कामे ताकदीने पूर्ण करू। उमेदवार राजनंदिनी मोटकट्टी म्हणाल्या की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेस उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली असून यामध्ये आमदार विश्वजित कदम यांनी सर्वसामान्य नागरिकांच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे त्यावेळी म्हणाले। प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।